नमस्कार. पुरुषांमध्ये मूत्राशयाच्या खालच्या बाजूला आणि जिथून मूत्रमार्ग पुरुषांचा सुरू होतो त्याच्या वरच्या बाजूला आणि रेक्टम जे असतं त्याच्या पुढच्या बाजूला असं लोकेशन ज्या ग्रंथीचं असतं ती ग्रंथी म्हणजे पौरुष ग्रंथी. आयुर्वेदामध्ये तिला अष्ठीला ग्रंथी म्हणतात किंवा आपण प्रचलित नाव त्याचं आहे प्रोस्टेट. तर या प्रोस्टेट ग्रंथीचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान असतं. परंतु जसं जसं वय वाढायला लागतं तसं तसं ही प्रोस्टेटची ग्रंथी जी आहे तिची साईज, तिचा आकार वाढायला लागतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं सुरू व्हायला लागतात. तर आपोआपच तुम्ही लक्षात घ्या की डोळ्यासमोर तुम्ही चित्र आणा की मूत्राशय जो ओटीपोटातला भाग आहे तिथं ते मूत्राशय आहे, त्याचा खालचा असा कोनिकल भाग असतो आणि तिथून मूत्रमार्ग ऍक्च्युअल सुरू होतो. तर हे जे ब्लॅडर आहे आणि युरेथ्रा जे आहे याची जी सुरुवात आहे किंवा जे जॉईंट आहे त्याच्या भोवती ही प्रोस्टेट ग्लँड असते. तर जेव्हा ही ग्लँड मोठी होते, त्याला सूज येते, तेव्हा ती आपोआप त्याच्या मधून जो पास होणारा जो मूत्रमार्ग आहे त्याच्यावरती दाब निर्माण होतो आणि त्यामुळे मूत्राचा प्रवाह हा जो व्यवस्थित व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळं बऱ्याचदा लघवी जी आहे ही थेंब थेंब होणं हा एक याच्यातला महत्वाचा एक भाग आहे. बऱ्याच पुरुषांना, विशेषतः 50च्या पुरुषांना ज्यांना सुरुवातीची प्रोस्टेटची लक्षणं असतात तर त्याच्यामध्ये रात्री लघवीला जायच्या वेळा वाढतात. त्याचप्रमाणे लघवी साठून राहिल्यामुळं त्याचं मागं प्रेशर यायला लागतं. तुम्ही विचार करा की मूत्रमार्ग हा अवरुद्ध झालेला आहे आणि त्यामुळं जे पोस्ट व्हॉइड युरिन म्हणतात ती साधारण एक 50 ml या प्रमाणामध्ये प्रत्येक पुरुषाच्या जेव्हा मूत्र उत्सर्ग होतो तेव्हा 50 ml पर्यंत मूत्र हे मागे रिटेन होणं मूत्राशयामध्ये हे ऍक्सेप्टेड असतं. पण त्याच्यापेक्षा जेव्हा जास्त 100 ml, 150 ml, 200 ml एवढं पोस्ट व्हॉइड युरिन रिटेन्शन व्हायला लागतं. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती युरिन ही मागे राहायला लागते लघवीला जाऊन आल्यानंतर देखील. तेव्हा त्या मूत्राचं प्रेशर हे ब्लॅडरवरती, पर्यायाने या ज्या युरेटर्स असतात त्याच्यावरती आणि नंतर आपोआप किडनीवरती त्याचं प्रेशर यायला लागतं. त्यामुळे त्या अवयवांची कार्यक्षमता ही जर दुर्लक्ष जर तुम्ही केलं या आजाराकडे तर त्याची कार्यक्षमता कमी व्हायला लागते. युरिन एकाच ठिकाणी जास्त वेळ साठवून राहायला लागले तर ती युरिन कडक होते, कॉन्सन्ट्रेटेड, स्ट्रॉंग होते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये युरिन इन्फेक्शन होणं. त्याचप्रमाणे युरिन एकाच ठिकाणी साठल्यामुळं ब्लॅडरमध्ये किंवा किडनीजमध्ये मुतखडे तयार होणं यासारखी लक्षणं सुद्धा याच्यामध्ये दिसतात. विशेषतः लघवीला जेव्हा उभारलं जातं त्यावेळेस लगेचच मूत्राचा प्रवाह सुरू होत नाही, थोडा वेळ थांबावं लागतं आणि जर आपण मूत्र पास व्हावं, लघवी पास व्हावी म्हणून जर प्रेशर दिलं तर उलट तो मार्ग जास्तच अवरुद्ध होतो आणि त्यामुळं मूत्र उत्सर्ग जो आहे त्याच्यामध्ये खंड निर्माण होतो. तर यासारखी लक्षणं ही प्रोस्टेट जेव्हा वाढते त्याला बिनाईन प्रोस्टेट हायपरट्रॉफी म्हणतात. बिनाईन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कॅन्सर नसतो. कुठल्याही ग्रंथीची वाढ जेव्हा होते ती 2 प्रकारे होते. एक म्हणजे बिनाईन, दुसरी असते ती मॅलिग्नंट. तर बहुसंख्य केसेस या बिनाईन या गटात असतात कारण 50 नंतर ते 60च्या दरम्यान जवळजवळ 50% पुरुषांना असं स्टॅटिस्टिक्स सांगतं की प्रोस्टेटचा त्रास सुरू होतो आणि 60च्या नंतर तर जसं जसं वय वाढायला लागतं तसं तसं या आजाराची शक्यता ही जास्तीत जास्त व्हायला लागते. मुख्य अजून एक लक्षण तुम्हाला सांगायचं राहिलं ते म्हणजे जेव्हा प्रोस्टेटची तक्रार वाढत वाढत जाते तेव्हा पुरुषांच्या लैंगिक क्षमतेवर सुद्धा या गोष्टीचा परिणाम होतो. त्यामुळं ही गोष्ट अजिबात दुर्लक्ष करण्यासारखी नाही हे लक्षात घ्या. मगाशी मी दुर्लक्ष जर केलं तर पुढे जाऊन काय काय परिणाम होतात ते सांगितलंच. त्याच्यात महत्वाची एक गोष्ट आहे ते म्हणजे कधी कधी इमर्जन्सी येऊ शकते. जर तो ब्लॉक जर जास्त टाईट झाला, जास्त मोठ्या प्रमाणावरती प्रोस्टेटनी जर ऑब्स्ट्रक्शन क्रिएट केलं तर त्याच्यामुळे मूत्राघात म्हणजे टोटली मूत्रप्रवृत्ती जी आहे ही थांबून जाते आणि ब्लॅडर हे फुगत जातं आणि त्यामुळे प्रचंड पोटदुखी, अस्वस्थपणा आणि इमर्जन्सी येऊ शकते. तर त्यामुळे ही वेळ अजिबात येऊ देऊ नये आणि मुख्य सगळ्यात काही केसेसमध्ये दुर्दैवाने ही प्रोस्टेट ग्रंथीची जी वाढ आहे ही कॅन्सरमध्ये सुद्धा परिवर्तित होऊ शकते. त्यामुळे अशी कोणती लक्षणं आहेत की ज्याला आपण रेड फ्लॅग किंवा अलार्मिंग सिम्पटम्स म्हणू. जर मूत्रप्रवृत्तीच्या
त्याच्यासोबत जर रक्तप्रवृत्ती होत असेल, लाल लघवी होत असेल, रक्ताचा उत्सर्ग त्यामध्ये होत असेल, तर ही गोष्ट त्वरित लक्ष देण्यासारखी आहे. आणि दुर्दैवाने प्रोस्टेटचा जो कॅन्सर आहे हा ॲडव्हान्स जेव्हा त्याची स्टेज येते तेव्हाच बहुसंख्य रुग्णांमध्ये सापडतो. त्यामुळं बोन पेन, प्रोस्टेटचं जे सेकंडरीज जे असतात ह्या बोन्समध्ये सापडतात, त्यामुळं हाडं दुखायला लागतात, वजन झपाट्याने कमी व्हायला लागतं आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन हे अतिशय तीव्र टोकाचं या पद्धतीचं लक्षण या कॅन्सरमध्ये दिसतं. त्यामुळे ही सगळ्या गोष्टी मध्ये आपल्याला परिवर्तित जर व्हायचं नसेल, अगदी अर्ली स्टेजला डायग्नोसिस व्हायचं असेल तर नियमित तपासणी करून घेणं आणि आपल्या ज्या नेहमीच्या संडासच्या लघवीच्या ज्या सवयी असतात ह्या प्रत्येकाला अवगत असतात, त्याच्यामध्ये जर वारंवार बदल व्हायला लागले तर ते आपल्या डॉक्टरांच्या कानावरती घालावे आणि त्या पद्धतीने त्याची नियोजन करावं हे या निमित्ताने मला आपल्याला सांगायचं आहे. आणि मुख्य हा झाला भाग आपण बघितला की प्रोस्टेट हायपरट्रॉफी म्हणजे काय, पण त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये अतिशय उत्तम उपचार याच्यामध्ये आहेत. बहुतेक वेळा याच्यामध्ये सर्जरी करण्याची नौबत येते. काही ज्या माइल्ड केसेस आहेत या मेडिसिननी पण मॅनेज होतात, परंतु काही वर्षांनी ती औषधं काम करत नाहीत आणि सर्जरीची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र रुग्ण हा घाबरून जातो. तर मी एक आपणाला सांगू इच्छितो की आयुर्वेदामध्ये अगदी प्राथमिक अवस्थेपासून जर तुम्ही उपचार घेतले तर प्रोस्टेटची साईज पण कमी होऊ शकते. लघवीची जी वेगवेगळी लक्षणं असतात, मग थेंब थेंब होणे, उशिरा होणे, चरचर होणे, रात्रीच्या लघवीच्या वेळा, या सगळ्या लक्षणांमध्ये आयुर्वेदाने अतिशय उत्तम सुधारणा होऊ शकते. तर ही गोष्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे तो व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.